अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या प्रकरणावर काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राम हे देशातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून अशा पवित्र ठिकाणी चोरीची घटना घडणं अत्यंत गंभीर आणि निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आणि या संदर्भात अमित देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। सर, काल उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टीला राम मंदिरात ज्या प्रकारे पैशाची चोरी करण्यात आली दानपेटीतून, त्याला बाबर जनता पार्टी म्हणून उल्लेख केलेला आहे। एका प्रकारे राम मंदिरातून मोठ्या प्रमाणात पैशाची अशा प्रकारे चोरी होते, कसं पाहता तुम्ही? नाही, मला असं वाटतं हे एकंदरीतच केंद्र सरकारचं आणि उत्तर प्रदेश सरकारचं हे अपयश आहे। मला असं वाटतं ज्या हेतूनं राम मंदिर उभं करण्यात आलं आणि एकंदरीतच जगातील राम भक्तांच्या भावना राम मंदिराशी जोडलेल्या आहेत आणि एवढा हा भावनेला जवळचा विषय असताना अलीकडं म्हणजे अजून मला असं वाटतं फार काळ राम मंदिर उभं होऊन झालेला नाही आणि एवढ्यातच समजा अशा घटना तिथं घडत असतील तर यातून जी वृत्ती आहे ती आपल्याला लक्षात येते। म्हणजे ज्याचं व्यवस्थापन ज्या लोकांकडे दिलं होतं त्यांनीच असा प्रकार केला आहे। मला असं वाटतं हे निंदनीय आहे आणि याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि आता जे काही जनतेचं धन याची लूट एका अर्थानं तिथं होते आहे, याचा कुठल्या शब्दामध्ये निषेध करावा याला शब्दसुद्धा अपुरे पडतील।